आजची जी लोणच्याची रेसिपी आहे ते अगदी पारंपरिक रेसिपी आहे। खानदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये याच पद्धतीने लोणचं बनवलं जातं। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो मुळीच चुकवू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। राम मंडळी, आज आपण बनवणार आहोत खानदेशमधील अत्यंत पारंपरिक असलेलं कैरीचं गोड लोणचं। त्यासाठी इथे मी 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या आपल्याला छान धुवून घ्यायच्या आहे। धुतल्यानंतर त्या पुसून घ्यायच्या आहे। थोड्याही पाण्याचा तिथे आपल्याला थेंब नको आहे, कारण पाण्यामुळेच लोणचं खराब होतं। त्यानंतर बाहेरूनच मी आंबेवाल्याकडनं याला फोडून आणलेला आहे। तर मला जशा हव्या होत्या तशा आकाराच्या मी फोडी इथे करून आणलेल्या आहे। आता ह्या ज्या फोडी आहेत ते बहुतेक लोक काय करतात, हळद आणि मिठाच्या पाण्याने धुतात, पण मी इथे कापडाने पुसते आहे। आणि हे जे आहे याचा कचरा जो आहे आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे। आता हे जे लोणचं आहे ना, हे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे अतिशय छान लागतं। आता या ज्या कैरीच्या फोडी आहे मी छान प्रकारे पुसून घेतलेल्या, तुम्ही बघू शकता यामध्ये थोडीही डस्ट नाही आहे। आता मसाल्यामध्ये मी इथे विकतचा मसाला घेतलेला आहे, तर मी 1.5 पॅकेट मसाला इथे घेतलेला आहे। त्यानंतर इथे मोहरी घेतलेली आहे, 300 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे। 150 ग्रॅम मी इथे भाजलेल्या धण्याची पावडर घेतलेली आहे। 150 ग्रॅम मी इथे भाजलेल्या शोपची पावडर घेतलेली आहे। 300 ग्रॅम मी मीठ घेतलेलं आहे आणि एक साधारणतः 50 ग्रॅमच्या आसपास मी इथे तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आहे। त्यानंतर अर्धा किलो शेंगदाण्याचं तेल गरम करून थंड केलेलं आहे। त्यामध्ये 1 टीस्पून मेथी दाणा, 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंगा, 3-4 मिरे आणि अर्धा चमचा हिंग घालून मी त्याला छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते तेल कोमट किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे। गरम तेल मसाल्यांमध्ये मुळीच टाकू नका, कारण आपल्याला मसाला भाजायचा नाही आहे, कारण याचा जो रंग आहे तो रंग याचा टिकून राहिला पाहिजे। त्यामुळे आपल्याला जे तेल आहे ते थंड करायचं आहे। आता मसाला आपला छान मिक्स करून झालेला आहे। थोड्या वेळाने याला तेल सुटणारच आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेल थोडं जास्त घालू शकता, पण गोड कैरीचं जे लोणचं असतं त्या कैरीच्या लोणच्यामध्ये तेल मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढं घातलं तरी चालेल। आणि ही जी टीप आहे ही माझ्या मोठी आईची टीप आहे, कारण तिच्या म्हणण्यानुसार गोड लोणच्यामध्ये आपण जे मीठ आणि गोड पदार्थ किंवा गूळ किंवा साखर घालतो त्यामुळे काय होतं की त्याला पाणी सुटतं, त्यामुळे तेल जे आहे ते अर्धा किलो घातलं तरी चालतं। आता हे जे लोणचं आहे आपल्याला छान प्रकारे काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि माझ्या घरी मी दरवर्षी या पद्धतीने लोणचं बनवत असते। थोडेसे व्हेरिएशन मी करत असते रेसिपीच्या, माझ्या रेसिपी ज्या अपलोड करायच्या असतात त्यासाठी मी थोडे व्हेरिएशन्स यामध्ये करत असते, पण चव मात्र भन्नाट असते। आता हे जे लोणचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला साधारणतः 1-1.5 तास तसंच ठेवायचं आहे। 1-1.5 तासानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेट झाल्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1.5 किलो गूळ। आता 3 किलो कैऱ्यांना आपल्याला घालायचं आहे 1.5 किलो गूळ आणि हा परफेक्ट प्रमाण आहे। अतिशय छान हे लोणचं खायला चवीला भन्नाट लागतं। तुम्ही या पद्धतीने जर लोणचं बनवून पाहिलं तर तुम्ही दुसरी कोणतीच पद्धत लोणच्याची वापरणार नाही। आणि हे जे खानदेशी लोणचं आहे हे खानदेशी लोणचं अतिशय भन्नाट लागतं चवीला। तर सर्व मिक्स झाल्यानंतर मस्तपैकी मुरल्यानंतर तुम्ही हे जे लोणचं आहे पोळीसोबत किंवा कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता। नुसतं खायला सुद्धा हे छान लागतं। आंबट गोड असणारं हे जे लोणचं आहे हे लोणचं माझ्या घरामध्ये सर्वांनाच फार आवडतं। माझ्या आईला आणि माझ्या भावाच्या फार फेवरेट आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे लोणचं तुमच्या घरी बनवा आणि तुमच्या घरात हे लोणचं कोणाला सर्वात जास्त आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मजेत